नमस्कार. आज आपण एका अशा सायबर हल्ल्याबद्दल बोलणार आहोत जो फक्त आपल्या फोनवर नाही तर आपल्या भावनांवर पण हल्ला करतो. सारंग ट्रॅप असं त्याचं नाव आहे. हे एक मोबाईल स्पायवेअर आहे. हो, म्हणजे असं सॉफ्टवेअर जे गुपचूप आपल्या फोनमधली माहिती चोरतं. आणि गंमत म्हणजे हे अँड्रॉइड आणि iOS दोन्ही सिस्टम्सना टार्गेट करतंय. दोन्ही? अच्छा. हो, झिम्पेरियमच्या झेड लॅब्सनी या मोठ्या ऑपरेशनचा पर्दाफाश केलाय. त्यांच्याकडे काय म्हणतात त्याला 150पेक्षा जास्त संशयास्पद अँड्रॉइड ॲप्स आणि 80हून अधिक बनावट वेबसाईट्सची माहिती आहे. अरे बापरे. म्हणजे डेटिंग ॲप किंवा फाईल शेअरिंग सेवेसारखं काहीतरी दिसतं पण आतमध्ये भलताच धोका असतो. अगदी. तर आज आपण हेच समजून घेऊया की हे सारंग ट्रॅप नेमकं कसं चालतं, कोणती माहिती चोरतं आणि यात लोकांना भावनिक पातळीवर कसं फसवलं जातं. सुरुवात कशी होते याची? सुरुवात होते आकर्षक दिसणाऱ्या बनावट ॲप्स आणि वेबसाईट्सपासून. म्हणजे डेटिंग ॲप्स, क्लाउड स्टोरेज, अगदी कार सेवा देणारे ॲप्स, दिसायला अगदी प्रोफेशनल. मग लोक सहज विश्वास ठेवतात आणि डाउनलोड करतात. पण मग नाही, खरी गंमत पुढे आहे. ॲप डाउनलोड केल्यावर ते मागतं एक इन्व्हिटेशन कोड. इन्व्हिटेशन कोड कशासाठी? हे एक मानसशास्त्रीय तंत्र आहे. वापरणाऱ्याला वाटतं की आपण कुठल्या तरी खास एक्सक्लुझिव्ह सेवेत जातोय, फक्त निवडक लोकांसाठी, अशी भावना. अच्छा, म्हणजे विशेष फील देऊन अडकवतात. मग कोड टाकला की? कोड व्हेरीफाय झाल्याचं नाटक करतं ॲप आणि मग म्हणतं ॲपची फीचर सुरू करायला परवानग्या द्या. कसल्या परवानग्या? महत्वाच्या. SMS वाचण्याची, फोनमधल्या फाईल्स, तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो गॅलरी, या सगळ्याचा ॲक्सेस मागितला जातो. बापरे. हो, आणि वरवर ॲप साधं दिसत असलं तरी बॅकग्राऊंडला हे सगळं चालू असतं. डेटा चोरी. फोटोसुद्धा लुबन नावाची लायब्ररी वापरून कॉम्प्रेस करून हल्लेखोरांच्या सर्व्हरवर पाठवले जातात. हे सगळं अँड्रॉइडवर. पण iOS वापरणाऱ्यांचं काय? त्यांची सुरक्षा तर जास्त चांगली असते म्हणतात ना? तिथे पद्धत थोडी वेगळी आहे, पण तितकीच धोकादायक. iOS डिव्हाइसवर ते एक मोबाईल कॉन्फिगरेशन प्रोफाईल इन्स्टॉल करायला लावतात. मोबाईल कॉन्फिगरेशन प्रोफाईल म्हणजे? ही एक अशी फाईल असते जी डिव्हाइस सेटिंग्ज बदलू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया ॲपलच्या नेहमीच्या ॲप स्टोअर तपासणीतून जात नाही. म्हणजे ॲपलच्या सिक्युरिटीला बायपास करतात ते? अगदी. एक प्रकारे बगल दिली जाते. आणि एकदा का ते प्रोफाईल इन्स्टॉल झालं की फोटो लायब्ररी आणि कॉन्टॅक्ट्समधली माहिती चोरायला सुरुवात होते. हे तर खूपच चिंताजनक आहे की ॲप स्टोअरची सुरक्षासुद्धा पुरेशी नाहीये कधीकधी. ऐकलंय की हल्लेखोर आता अजून स्मार्ट झालेत, अँटीव्हायरसला पण चकवतात म्हणे. हो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मॅलवेअरचे जे नवीन अँड्रॉइड व्हर्जन सापडलेत त्यात ते एक युक्ती वापरतात. कोणती युक्ती? ते ॲपच्या मॅनिफेस्ट फाईलमध्ये, जी फाईल ॲपच्या परवानग्यांची नोंद ठेवते, त्यात SMS वाचण्याची परवानगी उघडपणे जाहीर करत नाहीत. अच्छा, जरी कोडमध्ये ती क्षमता असली तरी? बरोबर, जरी ती क्षमता कोडमध्ये लपलेली असली तरी. यामुळे होतं काय की अँटीव्हायरस प्रोग्राम्सना ते पटकन संशयास्पद वाटत नाही. म्हणजे वरवर पाहता कमी धोकादायक वाटतं. हो, हे नवीन व्हर्जन्स आता फक्त कॉन्टॅक्ट्स, स्टोरेज आणि डिव्हाइस माहितीसाठी परवानगी मागतात. यामुळे सामान्य माणसाला लगेच संशय येत नाही, पण एवढ्या माहितीवर पण बरीच पाळ ठेवता येते. या मोहिमेची व्याप्ती किती मोठी आहे? कुठे जास्त परिणाम दिसतो याचा? सध्या तरी याचा जास्त जोर दक्षिण कोरियामध्ये दिसतोय. आपण ज्या 88 बनावट वेबसाईट्सबद्दल बोललो त्यातल्या 70पेक्षा जास्त अजूनही ॲक्टिव्ह आहेत. अजूनही चालू आहेत? हो, आणि त्याहून गंभीर म्हणजे यातल्या 25पेक्षा जास्त वेबसाईट्स गुगल सर्च रिझल्ट्समध्ये पण दिसतायत. काय सांगताय? म्हणजे कोणी सहज सर्च करून फसू शकतं? अगदी. हे खूप नियोजनबद्ध ऑपरेशन वाटतंय, ज्या प्रकारे डोमेन्स नोंदवले गेलेत ते पाहता. आणि या सगळ्या तांत्रिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर यात भावनिक फसवणुकीचा भाग खूप मोठा आहे नाही का? तो कोरियन ब्लॉगवरचा अनुभव. हो, तो अनुभव या धोक्याचं खरं मानवी रूप दाखवतो. एका व्यक्तीने म्हणजे ब्रेकअपनंतर भावनिक आधारासाठी म्हणून एक डेटिंग ॲप डाउनलोड केलं. हां. तिथे एका आकर्षक पण बनावट प्रोफाईलने त्याला हळूहळू बोलण्यात गुंतवलं, विश्वास जिंकला, भावनिक जाळ्यात ओढलं. आणि मग? मग काय? एकदा विश्वास बसल्यावर तिची अत्यंत खाजगी माहिती आणि फोटो मिळवले आणि नंतर त्याच माहितीचा वापर करून त्याला ब्लॅकमेल केलं गेलं, खंडणी मागितली गेली. अरे देवा, अविश्वसनीय. म्हणजे हे फक्त कोड आणि व्हायरसचा हल्ला नाही तर लोकांच्या भावनांशी खेळ आहे हा. त्यांच्या कमजोर क्षणांचा गैरफायदा घेतला जातोय. बरोबर. हेच सारंग ट्रॅपचं सर्वात धोकादायक वैशिष्ट्य आहे. ते फक्त तांत्रिक नाही तर मानवी मानसशास्त्र वापरतं.
यालाच सोशल इंजिनिअरिंग म्हणतात, जिथे माणसांनाच हॅक केलं जातं. तर एकंदरीत आजच्या चर्चेतून हे स्पष्ट आहे की सारंग ट्रॅप हे खूप गंभीर स्पायवर आहे. आकर्षक ॲप्सच्या मागे लपून सोशल इंजिनिअरिंग वापरून अँड्रॉइड आणि iOS वापरणाऱ्यांची अत्यंत खाजगी माहिती चोरली जातीये. आणि यातून 2 गोष्टी नक्कीच शिकायला मिळतात. एक, सायबर सुरक्षा म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी नाही, ती माणसांच्या भावना, असुरक्षितता यांच्याशी पण जोडलेली आहेत. बरोबर. आणि दुसरं म्हणजे ॲप स्टोअर किंवा कोणतीही सुरक्षा प्रणाली 100% सुरक्षित नसते. हल्लेखोर नेहमीच नवीन मार्ग शोधतात, विशेषतः जिथे मानवी विश्वासाचा गैरफायदा घेता येतो. हे हल्ले खरंच तंत्रज्ञान आणि मानवी कमजोरी यांचे एक धोकादायक मिश्रण आहेत. मग जाता जाता एक विचार येतो मनात की आपले इतर कोणते रोजचे डिजिटल संवाद किंवा व्यवहार किंवा आपण वापरत असलेले नेहमीचे ॲप्स ते सुद्धा असेच अनपेक्षितपणे असुरक्षित असू शकतात का, ज्याचा आपण विचारही केला नसेल.